करपाक जाय सो शिकेर तो ठीक आहे प्रत्येक वेळा सांगता माझे एकूच कॉल आसा की प्रत्येक समाजाचे तसेच प्रत्येक घराचे जर भुरगे शिकलेच तर आमची गोंयची प्रगती जातली काय जातली स्वातंत्र्याच्या 78 वर्सां आसा आमकां जाय तशें आमच्या गोंयांत जायना निसर्गाची वाट लागलेली आसा आमकां पयलो सुरवातीक सांबाळूंक जाय म्हणजे आमचे निसर्ग सुंदर उरलें जाल्यार आमचें गोंय सुंदर उरतलें तेका लागून शिक्षण हें सगळ्यात म्हत्वाचें जो शिकना तो वायट कामाक लागूंक शकता तेका बद्दल लोक आसता तेका लागून प्रत्येक पालकान अशें टिचरांक आव्हान करता जेता तितके बरे गुण भुरग्यांक जे घरा कडेन आपल्या वळपाक मेळटा पण तेजी परत आमी स्कुलांत धाडल्या उपरांत एडिशनल शिक्षण ते टिचर वर्गा कडेन पावता आयज हो 78 कार्यक्रम सगळ्या उलोवंक जाय हे दिसा म्हाजो एक प्रभाकर डेलीकर इन्फॉर्मेशन म्हाजे कडेन सगळें सांगलेलें आसा हेच्या फुडलें आमचो कार्यक्रम परत आसतलो कार्यक्रम जातलेच हांव टिचरांक परत आव्हान करता गेली 4 वर्सां एकच आमचो दिव्य वासुदेव फक्त वेगवेगळे कार्यक्रम करता कार्यक्रम प्रायोजीत करप इजी आसता आयोजीत करप व्हेरी डिफिकल्ट आसता प्रत्येक फावटी इनिशिएटीव घेवन टिचरी तेजे बरोबर रावन हे कार्यक्रम सुंदर करून घडोवन हाडटा आनी प्रत्येक वेळी म्हाका व्यासपीठ गावता तेजे बद्दल हांव दिव्य हायस्कुलाचे हेडमास्टराचे टिचराचे पालकांचे चडांत चड देव बरें करूं म्हणटा आनी म्हाजे दोन शब्द सोंपयता देव बरें करूं दयानंद मालवणकर मेमोरियल हायस्कूलच्या आणि प्रगती हायस्कूल या दोन्ही हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने आधी आयोजित विद्यार्थी गौरव सन्मान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि माझे मित्र राजेश जावळकर दयानंद मालवणकर मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक नाईक सर प्रगती हायस्कूलच्या मुख्याध्यापक मॅडम व्यासपीठावरील मित्र महेश गोडकर पीटीएचे सदस्य या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्व उत्साहाने सहभागी झालेले विद्यार्थी मित्र पालक बंधू भगिनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मला 2 स्वागत गीतं आपली सादर करण्यात आली याशिवाय स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या गीतावर आपण सुंदर असा डान्स केला मी या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की ते खूप म्हणजे शिक्षणाबरोबर आपण स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काय काय केलं पाहिजे याचं देखील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेत आहात या निमित्ताने दीपक सर नेहमी तुमच्या जशा प्रार्थना असतात तशा माझीही एक नव्या युगाला अनुसरून अशी एक प्रार्थना असते ती तुमच्या प्रत्येकाची प्रार्थना झाली आहे आमची प्रार्थना उठल्याबरोबर काय असते घराकडे वसते एंड्रॉइड घरामध्ये व्हॉट्सअप घरामध्ये फेसबुक प्रभाते मोबाईल दर्शन हा आजचा आपला मंत्र झाला आणि मग हे स्मार्टफोन रूपी यंत्र आमच्या हातात सतत कार्यरत राहावे यासाठी आम्ही काय म्हणतो आता 2G झालं 4G झालं 5G सुद्धा आलेलं आहे 5G शक्ति हमें देना डाटा सेल का सिग्नल कमजोर होना हम रहे रेंज में हर कदम पर भूल कर भी ऑफलाइन होना हे आजचा आपलं जगणं बनलेलं आहे अशा जगातले आपण स्मार्ट विद्यार्थी स्मार्ट विद्यार्थिनी या नव्या काळाची सुसंगत घेऊन जाताना दिसतो भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आज या देशासाठी लढलेल्या या देशासाठी सर्व स्वतः त्याग केलेल्या I in fact don't think that there is
need to introduce because you all know him very well. Every year he gives us free notebooks. This year he distributed free notebooks to 320 students of our school, same he did last year. And in fact, as per my knowledge, I think he has distributed to 7,000 students free notebook this year. Come on, let us give a big round of applause for his service to our society. He has invited today's reporters also, media people. I welcome them also, media people here. Then, no need to say that he is active in helping the people, helping especially the students, those who have financial problems in doing their admissions for their higher studies. He sponsors a lot in the field of education. Then one more thing I would like to tell about him is that this podium on which I am speaking now, this podium is a new podium, is donated to us by Rajesh Gavankar. Once again, join your hands, clap for the donation of this podium. In fact, we have no podium from India also will be having this nice event podium, worth rupees 12,000. Then guest of honor is Prabhakar Nageji, a versatile personality. In fact, I would like to speak in Konkani. You know why? Because I want to make you know what a person is he. What is his contribution towards the society? Just listen. Tadi Prabhakar Nageji संपादक आणि उपसंपादक कितल्या दैनिकांनी काम केला पडे. दैनिक वर्तमान, दैनिक अजिंठा, दैनिक तरुण भारत, दैनिक गोमंतक, दैनिक गोवन वार्ता या सगळ्या वर्तमानपत्रांनी काम केला. पुढारी ते 15 वर्सां कार्यकारी संपादक म्हणून आशिल्ले. गोवन वार्ता 2 वर्सां सहयोगी संपादक उपसंपादक म्हणून तांणी काम केला. सध्या ते संपादक म्हणून आसा इन गोवा 24/7 न्यूज चॅनलाचे. 2020 तांणी हे पद घेतला. आता खंयच्या संस्थेत त्यांचे योगदान आसा पळया. सचिव गोवा हाफिडो बॉक्सिंग असोसिएशन, सदस्य मेंबर अखिल भारतीय पत्रकार महासंघ, सदस्य अखिल भारतीय बिरसा क्रांती दल, सदस्य अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, कार्याध्यक्ष राष्ट्रीय हाफिडो बॉक्सिंग महासंघ. इतले कडेन तांचे योगदान आसा की हे इतले कडेन वावर कार्य करप ही सोपी गजाल न्हू. तुमकां प्रेरणा मेळची म्हणून तुमकां हांव एक पटीन सांगता. इतले एक मनीस इतले सगळे काम करू शकता. आता सामाजिक त्यांचे कार्य पळय जाते. मादई बचाव आंदोलन, हार्ट प्रदूषण विरोधी लेखन ताणें केला. पर्यावरण संरक्षणाचेर तांचो वांटो आसा. आदिवासी हक्क आंदोलन, मराठी राजभाषा आंदोलन आणि स्पोर्ट्सांनी तांचे योगदान आसा. आता तांकां जे पुरस्कार मेळ्ळा ते आदर्श पत्रकार पुरस्कार मुंबई हांगसरल्यान मेळ्ळा. दर्पण पत्रकारिता सातारा हांगसरल्यान मेळ्ळा. अस्मिता दर्श पत्रकारिता नागपूरच्यान तांकां पुरस्कार मेळ्ळा. उत्कृष्ट संपादक म्हणून पुणेच्यान तांकां पुरस्कार मेळ्ळा. आणि तांचे लेखन कार्य वैचारिक पत्रकारिता, पर्यावरण, आदिवासी, सामाजिक क्षेत्र, राजकीय विषय इत्यादींचेर ताणें 15 पुस्तकां बरयल्या. आणि 15 पुस्तकां बरोवप हे सोपी गजाल न्हय. एकदा ताळी तांचे स्वागत करता. And
We have guests of honor speakers, headmistress of Bharati High School, Anaga Patankar. In fact, there is no need to introduce her because you all know her very well. She is headmistress here only in our village, and she is known for her politeness, for her kindness, and mastery in her subject. Then we have, because I welcome you madam for this program. We have with us Naresh Shirokam also. He is our social worker. And we have PTA members also with us. So I will introduce them all. I take a leave from you. Thank you very much.